नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हम नहीं सुधरेंगे. नाही म्हणजे नाही सुधरेंगे. तुम्ही काही करा, किती टीका करा, किती आदेश काढा, कितीही कठोर कारवाई करा, पण आमच्यामध्ये कोणताच फरक पडणार नाही. ही जी अशी अवस्था झालेली आहे, ही आहे पुण्यातील काही पब चालकांची. पुण्यामध्ये पोर्श गाडी अपघात प्रकरण घडूनही आणि त्याच्यामध्ये 2 जीव जाऊनही या पब चालकांचे अजूनही डोळे उघडलेले नाही आहेत. या अपघातानंतर पुणेकर अतिशय संतप्त झाले होते. ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणांनी या अनधिकृत पबला पाठिंबा दिलेला होता, या पबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू होत्या, त्याच्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन केलं जात होतं, या विरोधात जनतेने रोष व्यक्त केला आणि त्यानंतर सगळ्या यंत्रणेला खडबडून जाग आली. याबाबत काहीतरी पुढे बदल घडेल, सकारात्मक परिणाम घडून येतील अशी पुणेकरांना अपेक्षा होती. पण पुन्हा सब घोडे 12% या पद्धतीनं पुन्हा सगळे जैसे थेच सुरू झालेल्याचं दिसून आलं. याला निमित्त घडलं फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील या पबमध्ये अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यातनंच या सरकारी यंत्रणेची लक्तरे पुन्हा एकदा विषयावर टांगली गेली. या पब चालकांना कोणाचा पाठिंबा आहे की ते अशा पद्धतीनं थेट धाडस करतात? पोलीस आयुक्तांनी आदेश देऊनही रात्री 1:30 वाजता पब ते बंद करत नाहीत. उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकूनही अंमली पदार्थांचं सेवन या पबमधलं का थांबत नाही? पोलिसांना रात्रीच्या गस्त घालण्याच्या सूचना असूनही त्यांच्या नजरेमध्ये हे उशिरापर्यंत सुरू असलेले पब का येत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता सगळी नकारार्थीच आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस आयुक्तांना 2 पोलीस निरीक्षकांना निलंबित केलेलं आहे. याशिवाय बीट मार्शल म्हणजे जे रस्त्यावरती गस्त घालतात अशा 2 कॉन्स्टेबलांना देखील पोलीस आयुक्तांनी निलंबित केलेलं आहे. पण खरोखरीच निलंबनानं किंवा अशा कारवाईमुळे या यंत्रणा सुधारतात का, असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण कोणताही पब चालक हा राजकीय पाठिंब्याशिवाय, काही सरकारी यंत्रणांच्या पाठिंब्याशिवाय काम सुरू करू शकत नाही किंवा तो सुरूच होऊ शकत नाही. त्यामुळं अशा पबच्या पाठीमागे कोणीतरी बडे राजकीय व्यक्ती, बडे प्रशासकीय अधिकारी असल्याशिवाय त्यांचं हे धाडस असं होऊ शकणार नाही. मला वाटतं अशा पब चालकांच्या आणि पुण्याला उडता पंजाब करणाऱ्या अशा काही व्यक्तींच्या नांग्या ह्या वेळच्या वेळी ठेचायलाच हव्यात. ज्या पब चालकांनी हा पब दुसऱ्याला चालवायला दिला, दुसऱ्यानं तिसऱ्याला चालवायला दिला, अशा पद्धतीने साखळी करून जो मूळ पब चालक आहे, ज्याच्या नावावर लायसन आहे, तो मात्र नामानिराळा राहतो आणि जे काही काळे धंदे सुरू असतात ते मॅनेजरच्या किंवा तिथला वेटर यांच्या नावावरती गुन्हे दाखल करून बाकीचे सगळे पब मूळ जे मालक आहेत ते सही सलामत सुटतात. मला वाटतं अशा जे मूळ पब चालक आहेत त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे अधिकारी गेले 1.5 महिने पुणेकरांचा रोष दिसूनही या सगळ्या बाबींकडे डोळेझाक करत आहेत, त्यांच्यावर देखील आता कारवाई होण्याची गरज आलेली आहे. केवळ टीका करून किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येऊन किंवा सोशल मीडियामध्ये रोष व्यक्त करून त्यांच्या जी काही कातडी जिल्ह्याची झालेली आहे त्याच्यावर काहीच फरक पडत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळंच या सर्वांचं धाडस वाढलेलं आहे. पुण्यातील तरुणाईला जर वाचवायचं असेल तर पुणेकरांनाच आता याविषयी अधिक कठोरतेनं जाब विचारायला हवा. सरकारला आपण किती वेळा सांगणार की याची गंभीरतेने दखल घ्या, पण तरीही असे प्रकार जर थांबत नसतील तर जनता एक ना एक दिवस रस्त्यावर उतरेल असंच आता अनेकांना वाटू लागलेलं आहे. मला वाटतं फर्ग्युसन कॉलेजमधला जो पबमधला जो प्रकार आहे, जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो धक्कादायक आहे आणि त्याची दखल यंत्रणेने आता जरी घेतल्याचं दिसून येत आहे, तातडीने कारवाई केलेली आहे. पण पोलीस, महापालिका, आबकारी कर, नंतर अंमली नार्कोटिक्सवाले या सर्वांची एकत्रित बैठक मला वाटतं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे सगळे विभाग जे आहेत हे कोऑर्डिनेटेड पद्धतीनं आपलं काम करणार नाहीत, सुट्या पद्धतीनं कारवाई होत राहतील. मात्र पाठीमागच्या गेटनं किंवा हात ओले करून अशा पबमधल्या पार्ट्या या रात्री उशिरापर्यंत सुरूच राहतील. अनेकदा असं बोललं जात आहे की पुण्याचा उडता पंजाब होत आहे आणि पुण्याची प्रतिमा खालवली जात आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. जर असे अंमली पदार्थ सेवन करतानाचे व्हिडिओ असे जर सातत्यानं व्हायरल होत राहिले तर खरोखरीच पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. हा एक जो अभिमान आहे तो गळून पडेल आणि एक उडता पंजाबसारखं उडता पुणे, तर पुणे हे काही अशा गर्दुल्यांचं आश्रयस्थान बनत आहे की काय, असा धोका पुढच्या काळात येऊ शकतो. त्यामुळे या सर्वांनाच वेळीच वठणीवर आणण्यासाठी मला वाटतं आता खुद्द फडणवीस आणि अजित पवार यांनाच पुढाकार घेण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय
ही परिस्थिती सुधारणार नाही आणि सरकारने यंत्रणांचं असं एक असतं की कारवाई थातुरमातुर एकदा केली की नंतर पुन्हा हे सगळे सुस्तावतात, थंड पडतात आणि पुन्हा पहिले पाढे 55 अशा पद्धतीने सुरूच राहतं. हे देखील तातडीने थांबायला हवं. एवढाच धडा फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या L3 या पबनं घालून दिलेला आहे. मला वाटतं यापेक्षाही कठोरात कठोर कारवाई आता होण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? पुण्याची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करायला हवं? सरकारनं नक्की काय करायला हवं? याविषयीच्या तुमच्या सूचना आवर्जून कळवा. पाहत राहा लेट्स अप मराठी.